चला मित्रांनो, आता आपण कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये जे थिअरी मधला बी सेक्शन करू आपण याला. सुरुवातीचा आतापर्यंतचा जो नॉमेनक्लेचरचा सेक्शन आहे त्याला ए कन्सिडर करा. आता बी सेक्शन म्हणून याला कन्सिडर करा. आपण आता आयसोमर्स इन कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कंपाऊंड पाहणार आहोत. तर आयसोमर्स कोणाला म्हणत असतो की ज्या कंपाऊंडचा सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. काय असणार आहे? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो आणि सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but they have different in arrangement of atoms or groups. त्यांच्यामध्ये जे atoms किंवा groups हे काय असतात? डिफरंट अरेंज असतात. That's why their structure are different. त्याच्यामुळे त्याचं स्ट्रक्चर डिफरंट होते. Are called as isomers. त्यांना आपण ऍक्च्युअली काय म्हणत असतो? आयसोमर्स. म्हणजे the compound having same molecular formula but they have different in their structure due to the different arrangement of atoms or group is called as structural, म्हणजे is called as isomers. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये दोन प्रकारचे आयसोमर्स आपण समजून घेणार आहोत की जे काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स असतात त्यांच्यामध्ये दोन मेन प्रकारचे आयसोमर्स असतात. एक आहे स्ट्रक्चरल आयसोमर्स आणि दुसरा आहे स्टिरिओ आयसोमर्स. आता स्ट्रक्चरल आयसोमर्स मध्ये पुन्हा 5 प्रकार येतात. एक स्ट्रक्चरल मधला पहिला जो येणार आहे तो आहे आयोनायझेशन आयसोमर्स, दुसरा आहे लिंकेज आयसोमर्स, तिसरा आहे कोऑर्डिनेशन आयसोमर्स आणि चौथा आहे सॉल्वेशन किंवा हायड्रेशन आयसोमर्स असं म्हणतो आपण. आणि इकडे स्टिरिओ आयसोमर्स म्हणजे स्पेस मध्ये ज्यांचं अरेंजमेंट ग्रुप किंवा ऍटमचं सेंट्रल मेटल ऍटम भोवताली डिफर असेल तर त्याला आपण स्टिरिओ आयसोमर्स म्हणतो. तर हे जे स्पेस मधली अरेंजमेंट आहे 3 डायमेन्शनली जे स्पेस मध्ये अरेंजमेंट होत असतात लिगँड्स, त्यांच्या अरेंजमेंटून आपण स्टिरिओ आयसोमर्सची स्टडी करणार आहोत. हे खूप महत्वाचा पोर्शन आहे ऑब्जेक्टिव्ह साठी. त्यामुळे स्टिरिओ आयसोमर्स और स्पेस आयसोमर्स ज्यामध्ये दोन येतात. एक आहे जॉमेट्रिकल आयसोमर्स आणि जॉमेट्रिकल मध्येही दोन प्रकार येणार आहे आपण स्टडी करणार आहोत. एक सिस आणि एक फेसियल आणि मेरिडिओडिनल असे दोन पाहणार आहोत. आणि त्यानंतर स्टिरिओ मधला ऑप्टिकल आयसोमर्स हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. जॉमेट्रिकल आयसोमर्स आणि ऑप्टिकल आयसोमर्स इकडेही खूप महत्वाचा आहे. हा ही स्ट्रक्चरल आयसोमर्स. सुरुवातीला आपण ए स्ट्रक्चरल आयसोमर्स मध्ये समजून घेऊ. स्ट्रक्चरल आयसोमर्स मध्ये पहिला पॉइंट पाहू आपण आयोनायझेशन आयसोमर्स. तर आयोनायझेशन आयसोमर्स नावातच आहे की एखादा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे जेव्हा त्याचं आपण आयोनायझेशन करू तर ते वेगवेगळे आयन्स प्रोड्यूस करेल सोल्युशन मध्ये. सेम फॉर्म्युला असेल. जसं एक उदाहरण इथे दिलेलं आहे तुम्हाला की कोबाल्ट, अमोनिया, पेंटा अमोनिया दिलेला आहे. 5 अमोनिया मॉलिक्युल्स, एक Br आणि एक SO4 याचे दोन प्रकारचे कॉम्प्लेक्स बनवले गेलेले आहे. पहिला कॉम्प्लेक्स तुमच्या समोर आहे हा वाला COBr NH3SO4 काउंटर आयन्स घेतलेला आहे याच्यातनी आपण. बघा लक्षात ठेवायचं आहे काउंटर आयन्स कोणता याच्यातला SO4. आणि हेच कॉम्प्लेक्स जेव्हा बनवतो तेव्हा आपण काउंटर आयन चेंज केलेला आहे. बघा काउंटर आयन जर आपण इथे चेंज केला, इथे ब्रोमीन घेतला, त्याच्यामुळे या कंपाऊंडचा केमिकल फॉर्म्युला सारखा आहे पण यांना आयोनायझेशन केल्यानंतर हे डिफरंट आयन्स तयार करेल म्हणून यांना आपण आयोनायझेशन आयसोमर्स म्हणतो. म्हणून द कोऑर्डिनेशन कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट दे गिव्स डिफरंट आयन्स इन सोल्युशन, पण सोल्युशन मध्ये टाकल्यानंतर ते वेगवेगळे आयन्स देतील, आर कॉल्ड ॲज आयोनायझेशन आयसोमर्स. इट ऑकर ड्यू टू द एक्सचेंज ऑफ आयन्स बिटवीन द कोऑर्डिनेशन स्पियर अँड आउटसाइड द स्पियर. मी आता सांगितलंय की हे कोऑर्डिनेशन स्पियर आहे तुमचा, हे आहे कोऑर्डिनेशन स्पियर आणि दुसरा जो आहे तो काउंटर आयन्स. या दोन मध्ये आयनचं एक्सचेंज केल्यामुळे हे आयसोमर्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल तुमच्या समोर आयोनायझेशन आयसोमर्स मध्ये दोन एक्झाम्पल मध्ये इथे दिलेले आहे. जसं इथे पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये कोबाल्ट, ब्रोमीन आणि 5 अमोनिया आणि हे कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये आहे आणि आउटसाइड स्पियर मध्ये आपण SO4 घेतला. तर या कॉम्प्लेक्सचा कलर आहे रेड व्हायोलेट कलर आहे जे आपण इथे बीकर मध्ये दाखवलेला आहे. याला आपण पेंटा अमाइन काय नाव देणार आहोत? पेंटा अमाइन ब्रोमो कोबाल्ट 3 सल्फेट या कॉम्प्लेक्सचं नाव आहे. आता ऍक्च्युली जेव्हा याचं आयोनायझेशन होईल तर यापैकी एक काउंटर आयन्स वेगळा तयार होईल आणि हा कोऑर्डिनेशन आयन्स वेगळा तयार होईल. म्हणजे COBr NH3/5 हा वाला एक जो आयन्स आहे
हा डाय पॉझिटिव्ह आयन तयार होईल आणि एक SO4 डाय निगेटिव्ह आयन्स तयार होईल. त्याच्यामुळे इथं स्पेशली टेस्ट कोणाची भेटणार आहे तुम्हाला? फक्त आणि फक्त कोणता आयन्स टेस्ट दिली इथे? जो SO4 डाय निगेटिव्ह आयन्स. त्याच्यामुळे याची जर रिएक्शन आपण BaCl2 सोबत केली तर हे काय कराल? एक व्हाईट प्रेसिपिटेट तयार कराल BaSO4 आणि त्याच्यामुळं इट इज अ रेड व्हाईट म्हणजेच इट इज रेड व्हाईट व्हायोलेट कलरचं सोल्युशन असते हे अँड इट गिव्स व्हाईट प्रेसिपिटेट. हे व्हाईट कलरचं प्रेसिपिटेट देते ऑन रिएक्शन्स विथ. व्हाईट प्रेसिपिटेट कोणाचं असते? BaSO4चं व्हाईट प्रेसिपिटेट तयार करते ऑन रिएक्शन्स विथ BaCl2. इंडिकेट दॅट SO4 डायनिगेटिव्ह आयन्स इज द काउंटर आयन्स किंवा आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्फिअर. आता हेच कॉम्प्लेक्स ज्याचा केमिकल फॉर्म्युला हेच आहे, पण आता मी सल्फेट आयन्स अंदर घेतो. कोबाल्ट घेतला आपण, SO4 अंदर घेतला, अमोनिया ऍज इट इज राहू दिले 5 मॉलिक्यूल आणि कोऑर्डिनेशन स्फिअर मधला जो ब्रोमीन होता तो आउटसाइड घेतला आणि याचं आयोनायझेशन केलं. तर आयोनायझेशन केल्यानंतर COSO4 NH3/5 आणि कोऑर्डिनेशन स्फिअर वर मोनो पॉझिटिव्ह चार्ज येईल प्लस Br निगेटिव्ह असा आयन तयार होईल. आता हा वाला पहिली टेस्ट देणार नाही, BaCl2 सोबत हा टेस्ट देणार नाही, बरोबर आहे. हा वाला BaCl2 सोबत टेस्ट देणार नाही, पण याची रिएक्शन जर आपण AgNO3 सोबत केली तर हा AgBr चं प्रेसिपिटेट तयार करतो, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं यामध्ये जो काउंटर आयन्स आहे तो आहे Br निगेटिव्ह. यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे म्हणजे केमिकल फॉर्म्युला सारखा आहे, पण हे जेव्हा आयोनाइज केल्या जातात तेव्हा डिफरंट आयन्स देतात म्हणून यांना आपण आयोनायझेशन आयसोमर्स म्हणतो. जसं पेंटा अमाइन सल्फेटो कोबाल्ट 3 ब्रोमाइड याचं नाव आहे आणि हा एकदम रेड कलरचा असतो आणि इट गिव्स येलो प्रेसिपिटेट. हे येलो कलरचं प्रेसिपिटेट तयार करतो ऑन रिएक्शन्स विथ AgNO3. इंडिकेट दॅट द Br निगेटिव्ह इज द काउंटर आयन्स किंवा आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्फिअर आणि इट डज नॉट गिव्ह द टेस्ट ऑफ BaCl2. हे BaCl2 ची टेस्ट देत नाही. याहून आपल्याला असं लक्षात येते की यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण हे काय करतात? ऑन आयोनायझेशन दे गिव्स डिफरंट आयन्स इन द सोल्युशन म्हणून यांना आपण आयोनायझेशन आयसोमर्स म्हणतो. तर आयोनायझेशन आयसोमर्स मध्ये बरेचसे तुम्हाला एक्झाम्पल विचारले जाईल की यापैकी हे कोणत्या टाईपचं आयसोमर्स आहे. जसं याचं आयोनायझेशन जर तुम्ही केलं तर याच्यापासून आपल्याला PT NH3/4 Cl2 आणि हा वाला कॉम्प्लेक्स तयार होईल डाय पॉझिटिव्ह प्लस ट्वाइस Br निगेटिव्ह तयार कराल. त्याच्यामुळे हे ट्वाइस Br आयनची टेस्ट देईल आणि हाच फॉर्म्युला असलेला म्हणजे 4 अमोनिया 2 क्लोरीन आणि 2 ब्रोमीन असलेला हा वाला कॉम्प्लेक्स जेव्हा आपण आयोनाइज करू तेव्हा आपण NH3/4 आणि Br2 आता इनसाइड द कोऑर्डिनेशन स्फिअर गेला आणि त्याच्यामुळं नॅचरली ट्वाइस Cl निगेटिव्ह ची टेस्ट देईल तो. अशा प्रकारे म्हणून इथे आपल्याला हे टेस्ट Br निगेटिव्ह आयनची देईल म्हणजे काउंटर आयन्स Br निगेटिव्ह आहे आणि इथे काउंटर आयन Cl निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे Cl निगेटिव्ह आयनची टेस्ट देईल. अशा प्रकारे खाली दिलेला आहे एक COEn/2 NO2 Cl SCN. हे 3 आयसोमरिक फॉर्म मध्ये एक्झिस्ट होतो. एकदा मी काउंटर आयन्स कोणता घेतला? SCN म्हणजे इथे SCN निगेटिव्ह आयनची टेस्ट भेटल जेव्हा आयोनाइज करू आपण तेव्हा, आणि इथे Cl निगेटिव्ह आयनची टेस्ट भेटल आणि इथे NO2 निगेटिव्ह आयनची टेस्ट भेटल. म्हणजे यांचा केमिकल फॉर्म्युला सेम आहे, म्हणजे 2 इथिलीन डायअमीन्स आहे, एक NO2 ग्रुप आहे, एक Cl आहे आणि एक थायोसायनाइड आहे. तर हे जेव्हा आपण डिफरंट कॉम्प्लेक्सेस बनवले 1 2 3 तिथे काउंटर आयन्स आपण थायोसायनाइड घेतला, इथे क्लोरीन घेतला आणि इथे नायट्रो ग्रुप घेतला, त्याच्यामुळे हे वेगवेगळे आयोनाइज होऊन जाईल आणि म्हणून वेगळ्या टाईपचे आयन्स तयार कराल तरी त्यांचा केमिकल फॉर्म्युला सेम असेल, तर म्हणून यांना आपण आयोनायझेशन आयसोमर्स म्हणतो. नेक्स्ट अजून उदाहरण दिलेलं आहे इथे CONH3/5 SO4 NO2. याला जर आपण आयोनाइज केलं तर याच्यातला काउंटर आयन्स कोणता आहे तुमचा? NO2 निगेटिव्ह याची टेस्ट देईल आणि याला जर आयोनाइज केलं आपण तर हा SO4 डायनिगेटिव्ह आयनची टेस्ट देईल. म्हणजे हा वाला NO2 निगेटिव्हची टेस्ट देणार नाही, बरोबर आहे, आणि हा वाला SO4 स्पेशली काउंटर आयनची टेस्ट देणार नाही आणि त्याच्यामुळं हे वाले जे कंपाऊंड्स आहे यांनाही आपण
आयोनायझेशन आयसोमर्स म्हणतो. 5व्या नंबरमध्ये दिसते तुम्हाला, याला आपण हायड्रेटेड आयसोमर्स सुद्धा म्हणू शकतो. बघा इथे एक वॉटर, एक Cl, एक Br2, 2 Br2 आणि 2 अमोनिया असंच याचं कॉम्प्लेक्स बनवलेलं आहे. पण याचं जर आपण आयोनायझेशन केलं तर हे ट्वाइस Br निगेटिव्हची टेस्ट देईल आणि याचं जर आयोनायझेशन केलं तर एक Br निगेटिव्ह आणि एक वॉटर मॉलिक्यूल डिफरंट आहे अशा प्रकारे. त्याच्यामुळं नॅचरली याला आपण हायड्रेटेड आयसोमर्सही म्हणतो, कारण इनसाइड अँड आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्फिअर वॉटर मॉलिक्यूल डिफरंट असतात, तर त्याला आपण हायड्रेटेड आयसोमर्स सुद्धा म्हणतो. तर हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? आयोनायझेशन आयसोमरचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामुळं आयोनायझेशन आयसोमर्स मध्ये तुमच्या डोक्यात आलं असेल की ज्या कंपाऊंडचा केमिकल फॉर्म्युला सारखा आहे, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे, बट दे गिव्स डिफरंट आयन्स इन द सोल्युशन. पण सोल्युशन मध्ये टाकल्यानंतर ते अलग अलग प्रकारचे आयन्स जर प्रोड्यूस करत असेल तर त्यांना आपण आयोनायझेशन आयसोमर्स म्हणत असतो. त्यानंतर आता आपण दुसरा आयसोमर्स पाहणार आहोत, लिंकेज आयसोमर्स. हा स्पेशल टाईपचा आयसोमर्स आहे आणि हा एम्बिडंट लिगँड ज्यांच्यामध्ये असेल, एम्बिडंट लिगँड ज्यांच्यामध्ये असेल तर त्या टाईपचे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस या टाईपचा आयसोमर्स देतात. म्हणून इट इज शोन बाय द कंपाऊंड कंटेनिंग एम्बिडंट लिगँड. ज्यांच्यामध्ये एम्बिडंट लिगँड असतात तेच हे आयसोमर्स दाखवतात, विच कॅन अटॅच टू द मेटल थ्रू मोर दॅन वन डोनर ॲटम. ज्यांच्यामध्ये एक पेक्षा जास्त डोनर असतो. फॉर एक्झाम्पल सायनाइड, थायोसायनाइड, OCN निगेटिव्ह आणि नायट्रो ग्रुप. हे जर असे लिगँड्स अटॅच असेल एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये तर ते दोन्ही टाईपच्या ऍटम कडून अटॅच होऊ शकतात आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो? एम्बिडंट लिगँड म्हणतो. जसं एक NO2 दिलेला आहे आपण, आयदर लिंकेज थ्रू द नायट्रोजन ॲटम्स. NO2 जेव्हा आपण अटॅच करू तर तो नायट्रोजन ॲटम थ्रू मेटल ॲटमला अटॅच होऊ शकतो किंवा तो ऑक्सिजन ॲटम थ्रू सुद्धा मेटल ॲटमला अटॅच होऊ शकतो. असे दोन आयसोमर्स तो तयार करेल वेगवेगळे आणि त्याच्यामुळे हे कॉम्प्लेक्स वेगळेही राहील. फॉर एक्झाम्पल आता जसं मी पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे इथे, CONO2NH3/5Cl2 पेंटा अमीन नायट्रो कोबाल्ट 3 क्लोराईड असं याचं नाव येईल. आपण जेव्हा N साइडनं अटॅच होते तेव्हा आपण याला काय म्हणत असतो? IUPAC मध्ये नायट्रो म्हणतो आणि जेव्हा तो ऑक्सिजन साइडनं अटॅच होत असतो तेव्हा आपण त्याला नायट्रिटो नावात आणत असतो. याच्यावरून आपल्याला लक्षात येते की कोणती लिंकेज आहे म्हणून, आणि म्हणून याच्या नावात हे रेड कलर मी केलेला आहे, कोबाल्ट, नायट्रो कोबाल्ट 3 क्लोराईड असं याचं, आणि हा येलो कलरचा आहे. त्यानंतर याचा सेकंड जेव्हा कॉम्प्लेक्स बनवला त्यावेळेस मी तोच कॉम्प्लेक्स मधला NO2 ग्रुप ऑक्सिजन थ्रू अटॅच केला, म्हणून याचं नावात ठेवणार आहोत आपण नायट्रिटो कोबाल्ट 3 क्लोराईड असं. आणि हा रेड कलरचा कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामुळे यांच्या प्रॉपर्टी बदलतात, फिजिकल प्रॉपर्टी म्हणा, केमिकल प्रॉपर्टी बदलतात आयसोमरच्या. तर असे हे दोन आपण सध्या पाहिलेले आहे. कोणते आयसोमर्स? एक आयोनायझेशन आयसोमर्स आणि दुसरा लिंकेज आयसोमर्स. तुमच्या लक्षात आलं असेल की इथे कोणताही कॉम्प्लेक्स जो SCN जर असेल तर तो सल्फर साइडनं अटॅच होईल सेंट्रल मेटल ॲटमला, आणि तोच जर आपल्या नायट्रोजन साइडनं अटॅच झाला NCS असं जर अटॅच झाला तर त्याला आपण एकमेकांचे एम्बिडंट लिगँड म्हणतो. आणि असे टाईपचे जे कॉम्प्लेक्स आहे तर त्यांच्यामध्ये लिंकेज न डिफर असेल तर त्याला आपण लिंकेज आयसोमर्स म्हणत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आयसोमर्स पाहणार आहोत, तो आहे कोऑर्डिनेशन आयसोमर्स. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आता कोऑर्डिनेशन आयसोमर्स आणि हायड्रेटेड आयसोमर्स वर डिटेल समजून घेऊ.